नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। पुणेकरांनो, आपण साखरपुडा, लग्न, रिसेप्शन, वाढदिवस, शैक्षणिक, सांस्कृतिक, शासकीय कार्यक्रम, सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात। येणाऱ्या अतिथींचा, मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय? सर्व प्रकारचे फेटे, पगड्या, मूर्तीचे ड्रेस, छत्री, अवदागिरी पासोड्या, विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरीमध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा। पुणेकरांसाठी सर्व प्रकारच्या पगड्या व फेट्यांचा खजाना, ठिकाण एकमेव खंदारे फेटेवाले, 545 रविवार पेठ, सोन्या मारुती चौक जवळ, पुणे 2। ऑर्डर बुकिंग साठी संपर्क 9890 25 56 87 90 75 02 92 88। कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय, आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत, वाजवी दरामध्ये आहेत। आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते सर्व एकच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे, आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे। मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत। आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होणार। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी। प्रवीण माने। काल रविवार दिनांक 25 मे रोजी इंदापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने सर्वत्र प्रचंड नुकसान झाल्याची परिस्थिती आहे। मे महिन्याच्या अखेरीस आपल्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस कधी होत नसल्याने अवकाळी ओढवलेल्या या परिस्थितीने शेतकरी बांधवांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। ढगफुटी सदृश पावसाने नीरा नदीच्या पाणी पातळीत देखील अचानक वाढ होऊन नदीच्या काठावरील गावातून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। यामुळे एकीकडे ढगफुटीसारखा पाऊस व त्यावर नीरा नदीच्या पुराने नागरिकांची चांगलीच दैना झाल्याची परिस्थिती पाहावयास मिळत आहे। इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे, भिगवण, मदनवाडी, भिगवण स्टेशन, संसर, जाम, कुरवली, चिखली, उद्दट, लाकडी, निंबोडी आदी गावासह नीरा नदीकाठची गावे ही विशेष बाधित झाल्याची परिस्थिती आहे। या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने येथील कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे। नागरी वस्तीप्रमाणे दुसरा सर्वात जास्त बाधित घटक म्हणजे शेती असून कालच्या ढगफुटी सदृश अवकाळी पावसाने डाळिंब, द्राक्षे, पेरू, केळी या फळबागांचे तसेच मका, कांदा, भुईमूग, चारा पिकांसह शेतातील इतर सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। काही ठिकाणी पाण्याचा लोंढा प्रचंड असल्याने शेतातील माती वाहून गेली असून काही प्रमाणात पशुधनाचेही नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले। इंदापूर विभाग हा तसा कमी पावसाचा प्रदेश, परंतु कालच्या ढगफुटी सदृश पावसाने छोट्या छोट्या ओढ्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याची परिस्थिती झाली होती। यातून शिकवण घेऊन तालुक्यातील नागरिकांना आगामी पावसाळ्यात सावधानतेने राहणे अतिशय गरजेचे होणार आहे। तसेच तालुक्यात अद्याप काही ठिकाणी रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर असून येत्या पावसाळ्यात ही परिस्थिती अतिशय हलाखीची होण्याची परिस्थिती आहे। यामुळे पावसाने उघडीप दिल्यावर या रस्त्याची कामे ही गुणवत्तापूर्वक पद्धतीने व्हायला हवी। या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी अवकाळी पावसाने बाधित गावांना भेट देत पाहणी केली। शेती पिके, फळबागा, घरे व मालमत्ता यांचे कृषी महसूल ग्रामविकास खात्याने तातडीने पंचनामे पूर्ण करून कुठल्याही शेतकरी बांधवावर अन्याय होणार नाही या पद्धतीने काम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना माने यांनी दिल्या। यासह कालच्या पावसाने रस्ते व पूल यांचेही अतोनात नुकसान झाले आहे, त्याचीही तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी प्रशासनाकडे करण्यात आली असून शासनाच्या माध्यमातून नागरिकांना तातडीने मदत मिळण्याकरता आपण स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचा शब्द माने यांनी नागरिकांना दिला। या पाहणी दौऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय सभापती मयूरसिंह पाटील, शेटफळगडे गावचे सरपंच शंकर राऊत,
अमोल साळुंके, अमोल झगडे, संदीप मचाले, माऊली भोसले, रोहित कदम, अनिल घोरपडे, अशोक जगताप, शिवाजी मचाले, अविनाश मचाले, दीपक वाबळे, सतीश मचाले, अमोल मचाले, आदित्य हिडगे, अमोल मचाले, किरण खोचरे, पंढरीनाथ कदम, पंडित जोशी, तलाठी गर्जे, भाऊसाहेब, ग्रामसेवक अशोक कदम आदी उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातील बहुतांश गावावर ओढवलेली परिस्थिती ही अतिशय भयंकर असून नदी किनाऱ्यावरील स्थलांतरित नागरिकांसह शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देऊन त्यांचे अश्रू प्रशासनाने तातडीने पुसावेत हीच माझी प्रमुख मागणी असून यासाठी मी जातीने पाठपुरावा करणार आहे. पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.